कोण आले? तुमची ओळख द्या मला आधी. कोण आले तुम्ही? बोला. एक्स्ट्रा माईक. साऊंड वाले दादा. अहो साऊंड वाले दादा, आवाज वाढवा ना. आई, तुम्ही पण गावाचं गाव देवाले आहात, पण कोणत्या शिवाराच्या? बोला. या पाषाणी शिवाराच्या का दुसऱ्या कोणत्या शिवाराच्या? हा, नाही नाही, झाड बाहेर मासीने, पण येणारी शक्ती कुठली आहे? ही येणारी सावली शक्ती जी, हा माहिती बोलो ना. मी का बोलवतो? मी एक येतील, दोन येतील, म्हणून आपण इंटरव्ह्यू ठेवूया मध्ये. बरोबर? जर तुम्ही आल्यात, बरोबर आहे, मग किती जणी बसले आहात तुम्ही? आई गाव पांढरी, गाव देवी, किती सोबतीला आहे तुम्ही? हा, 7 जणी बहिणी. मग जर तुम्ही आल्यात, मी या गावाचा सांभाळ, कुलाचा सांभाळ कराल का? हा, आम्हाला झाडाशी नाही, आम्हाला देवाशी गेले. गाव पुढचे ते परिवार, आपल्याला झाडाशी मतलब काय, देवाशी मतलब आहे? आम्हाला देवाशी मतलब आहे. आम्हाला सासू असो, मायरू असो, कोणी असू दे, तुम्ही आलेल्या शक्ती ह्या ग्रामदेवता या पाषाण गावाच्या आल्या. बरोबर? मग या पाषाण गावाच्या आई तू जर आलेस तर तू आमचा सांभाळ करणार का? हा माऊली, तुम्ही पण करणार का? मग तल्यास
च्या बाजूला कोण बसलंय का? एक ह्या माहेरची एक त्या माहेरची, असंच गणित आहे ना काहीतरी. इकडची सासू इकडची सासू, बरोबर. आपण दोन्ही घेऊया, दोघांना मान देऊया. परत आपण थोड्या वेळाने दुसऱ्या वाडी घेऊ आणि मग गावदेवीला परत बोलू आणि मग पूर्ण उलगडा मी करून देईल किंवा त्या करते. बोला माऊली. आनंदाने आल्या तुम्ही दोघी बहिणी. गावदेवी पण एक माहेर वासिनी बोलते, सासू वासिनी बोलते. मग आम्ही तुम्हाला हल्दी कुंकवाचा मान देतो सुवासनीचा. जेव्हाही आम्ही तुम्हाला बोलू दोन्ही गाड्या आमच्या अखेला धावणार का? मग आमचा पुढचा उलगडा करून देणार का? कारण आताशी 2 झाडे आले, मध्यंतरामध्ये 3रं पण झाड येऊ शकतं. सांगू शकता का कोणी? तर नाही सांगू शकत. म्हणून बोला माऊली, आम्ही तुम्हाला हळदी कुंकवाचा मान देऊ का? बोला. मग जेव्हाही निश्चित परिवार या कुलाची बालकं तुम्हाला जेव्हा बोलवणी करा, माऊली आमच्या आखेला धावाल का? बोला. सांगा, दोन्ही गाणांनी सांगा. तुम्ही बोला. माऊली, तुम्ही गावाची गावदेवी, आमच्या आखेला तुम्ही धावणार का जेव्हा परत बोलवणार तेव्हा? बोला. बोला. धावणार का? हो का नाही? माऊली, तुम्ही या बालकांच्या आखेला तुम्ही बोलवले तर धावणार का माऊली? हा, बोला. बोला. आम्ही ऐकायला बसलोय, आपल्याला समजलं पाहिजे सर्वांना. ही बालका ऐकतात आणि मी माईक मध्ये बोलतो, सर्वांना समजत. तसं तुम्ही मला एक सांगा, आता आनंदाने आला ना तुम्ही? आनंदाने आलात माऊली? मग आपण पुढचा कार्यक्रम चालू करूया. पहिला मान तुमचा दिलाय, तर जेव्हा आम्ही बोलवणी करू तेव्हा तुम्ही परत आखेला धावणार का आमच्या? हा, हो का नाही सांगा आम्हाला. धावणार माऊली तुम्ही? मग आता आम्ही सुवासिनीचा मान देतो. एकदम सुवासिनी आपली हळदी कुंकवाचा मान द्या. जेव्हा आपल्या निश्चित परिवाराला गरज लागेल गावदेवीची तेव्हा आपण परत बोलूया. मग तेव्हा ठरवूया कसं काय ते. आरती द्या महाराज. दुसऱ्या वारकरी तिसऱ्या वाडीला हात लावायचं नाही, बरोबर. ज्याचा त्या झाडाने संरक्षण करायचं, पहिले त्या झाडाचं, मग गावाचं, मग कुलाचं. प्रत्येक झाड प्रत्येक स्वयंभू आहे. इकडे माऊली आहे इकडं. प्रत्येक झाड स्वयंभू असतो. जर झाडाला त्याच रक्षण नाही करता आलं तर आपलं कसं करणार? आलं तुम्ही करा. पदर थांबवला ना, बस. कापूर नका पेटू ना, दिवा पेटलाय ना. घ्या माऊली, दोघींना आरती करा. बोला माऊली, जेव्हा बोलवणी येईल तेव्हा आमच्या आखेला धावा. मग तेव्हा पूर्ण ओलं करून घेऊ आपण, कोणत्या रूपाच्या कोणत्या याच्या. काय मी बोलतो ना, तुम्ही येतं का इथं? मग थांबा का, एकाने बोलू आपण कोणतरी, नाही का? क्लिअर डायरेक्ट. मग माऊली, तुमचं आम्ही मानपण केलं. आता स्थानावर येतं का? चला स्थानावर. झाडाला तकलीफ न देता चला स्थानावर. चला. तुम्ही आधी माय शक्ती आहेत, तुमच्या पुढे आम्ही कोण नाहीयेत. पण पहिले झाडाचं रक्षण, मग फुलाचं, मग गावाचं. लाईव्ह कोणी असेल तर या ना जरा. हो बोलली बाबा, तिकडे थांबतोय. चला स्थानावर. ताई, आपण कोणाला बोलवणी केली? तुळजापूरच्या अंबाबाईला. नाही 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 नाही, आता कोणाला केली? गावदेवी मातेला. आई गावदेवी माता. बरोबर. ती येतील का? तिच्या सोबतीला कोण बसलाय? तिचा भाव बसलाय. मग कोण बोलवी? दादा बोलवी का ताई बोलवी? आम्हीच बोलवणार. चला माऊली, थांबा चला, थांबा जरा, जरा प्रेट ठेवा, जरा दोन. बोला. अहो
जेव्हा आदिमाय शक्ती गावाची गावदी व्हायली मग तिचा वाघ्या कुठे हा ती आहे का तो आलाच पाहिजे मग आपण काय करू माहिती का ताई स्टेप बाय स्टेप जाऊ जर ती आली तर तो आला पाहिजे नवरा आला म्हणजे बायको आली म्हणजे बायको आली म्हणजे नवरा आला पाहिजे नवराने त्यांचा भाव आला पाहिजे भावने तर लेकरू तरी आला पाहिजे फॅमिली पॅक या अशा गोंधळात फॅमिली पॅक आहेत बघा हा, चला हर बरे हात त्याला वाग्याला जवळ बोल विराणार कलर आहे बघा रेड वायरीचा आवाज वाढवा वायरीच्या कलर वर बोला त्यांना घ्या गाणी चला हा छोटी लाल वायर बारासी वराचा राजा बारासी वराचा राजा शिवारात वागू आले तेव्हा तुम्ही हा कोण आलेत ना आता मग आम्हाला सांगाल का कोण आलेत हा बोला बोला लवकर कोण आले सांगायचं आम्हाला कसं समजेल आम्हाला तुम्ही सांगाल तर समजेल कसं रूप आहे तुझं
आम्हाला तुमची ओळख द्या. देवा आनंदाने आलेत ना, मग तुमचा शिक्का कुठे? नाही या ना तुम्हाला विचारू, तो शिक्का नाही देवा. आम्हाला तुम्ही आलेत, आईला घेऊन चालले तुम्ही. आई म्हणजे कोण? आदिमाय शक्ती गाव देवी. लढायला चालले, मग तुमचं शस्त्र कुठे? हा कुठे तुमचं शस्त्र? हा लढायला जायचे ना आपल्याला, आपल्याला लढायला जायचे. तुम्ही चाल दाखवता वाघोबाची. बोला मग तुमचं शस्त्र कुठे ठेवलं तुम्ही? वाघोबा आलेत ना? वाघोबा आहेत का तुम्ही? कशी चाले दाखव, दाखव चाल कशी चाले. बाया लागला माझा वाघोबा देवाला, बाया लागला माझा वाघोबा देवा सांगाल का ओळख? हा जर नवीन आलंय, पालूक नसेल काय नसेल, आपण त्याला थोडा वेळ देऊया. शक्ती घेऊ. बोला देवा तुम्ही कोण आले? तुम्ही शिवार्थ वाघोबा आले तेव्हा, बरोबर. मग आई जर लढायला निघली, तुम्ही निघालं, मग तुमचं शस्त्र कुठे? सोबतीला आहेत का? मग या झाडाचं, या कुलाचं, या गावाचं रक्षण कराल का? हा मग देवा या कुलामध्ये आनंदाने आलेत का? मला एवढंच विनंती देवा तुम्हाला सर्व झाडांना, आनंदाने आलेत. ज्या त्या झाडाला भरभक्कम होऊ द्या. जेव्हा गरज पडेल तेव्हाच आपण मदतीला जाऊया. ज्याच्या त्याच्या शक्तीने त्याला होऊ द्या. मग तुम्ही आनंदाने आलेत तर तुम्हाला खेळत राहायचंय का स्थानावर जाता सध्या? मग तुम्हाला आम्ही परत बोलवणी करू तेव्हा येणार का? एक घराला खेळत राहू द्या. तुम्ही खेळत राहता का? हे जर खेळत राहू दे. हा तुम्ही हा हा पण त्याने ओळख नाही दिली आपल्याला. आपण स्थानावताला ना त्या किती सांभाळ करतो पाहू ना आपण. हा मग तुम्हाला खेळत राहायचे का? मग त्यांना पण खेळत राहू दे. बघूया त्यांना काय येत आहे ते. हा हलना होईल नवीन झाडे. हलना व्हायला तर ते देवी शक्तीने जे उभं आहे तर त्यांनी सांभाळ केला पाहिजे. का अडे अडचणी देवा? नाही 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 मी सांगतो ना काय. कोण करतं? नामदेव महाराज. हे जर पहिल्यांदा आलंय, बरोबर, हे जर पहिल्यांदा आलंय. आता ते बोलत नाही का अडचण नाही काय नाही का आहे हे आपलं बघायला पाहिजे का नको? मग त्याची ओळख घेऊ का नको? काहीतरी आडवं येतंय, आडवं येतंय. मग जसं आईच्या वाघ्याला बोलवलं तसं आईच्या समोर आमच्या बसलाय. कोणता? बाजूलाच बसलाय. त्यालाही बोलवा ना. बघूया मग तो कोणता आहे ते पाहू आपण. बोला. हा नाही नाही मला काय पाहिजे देवा? या झाडाला मला एक चढा येतोय. चढा तो एकमुखी चढ आहे का पंचमुखी चढ आहे तो कन्फर्म नाही. नामदेव पहिले तुम्ही कशाला खाणं द्यायची का? काय घरात काय बसवलेलं होता का? आपलं जुनं घर होते यांचं. इथं काय देव होता का पहिला? हा कशाला खाणं काय द्यायची का? नक्की काय नाही ना? चिरवाचं घ्या. आपलं आडपं या घरात होतं का? जुना घर पहिला. जेव्हा आपला जन्म पण नसेल त्या घरामध्ये मोठं आडपं होतं का?
आपलं जुनं कोण आहे? रस्ता सोडा जागा आपल्या नाही नाही, जुनं कोण आहे आपलं? तर मला ना नक्की जो येतो हा चेहरा इथून ती पंचमुखी ते पाहायचे ना त्याला आडवा येतोय सध्या. घ्या गाणं चला बघू. अरे डुकरावर स्वार देव माझा डुकर आधी कोणतंही तुला का ना कन्फर्म करू. चेरुबाई बोलू ना कोकण. चरवा देवा ये लवकर ये रे लवकर करे उशीर तुझ्याला चरवा देवा ये लवकर ये रे लवकर करे उशीर तुझ्याला चरवा देवा ये लवकर ये लवकर करे उशीर तुझ्याला चरवा देवा ये लवकर ये लवकर करे उशीर तुझ्याला चरवा देवा ये लवकर ये लवकर करे उशीर तुझ्याला चरवा देवा ये लवकर ये लवकर करे उशीर तुझ्याला चरवा देवा ये लवकर ये लवकर करे उशीर तुझ्याला
कालिका तिला अमोचरा तिला कालिका तिला शिष्या गोरी भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा घट घेईल तुझ्या रक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा घट घेईल तुझ्या रक्ताचा बोला माऊली कोण आले आज? असाच खेळते राहायचे का? बोला असाच खेळते राहायचे का? नावाची ओळख द्यायची आम्हाला. बोला कोण आले? बोला तुमची ओळख दिली तर आम्हाला समजेल. माऊली तुम्ही कोण आलेत सांगाल का आम्हाला? कुलाचे आहेत का पाहुणे आहेत? हा बोला ओळख द्या आम्हाला. देणार का? कोण आले तसं आम्हाला गजर करायला ओळख द्या. हा कोण आले? कुलाच्या पण कोण आल्यात? कुलाच्या आल्यात मग कोण आल्यात? तुमची ओळख सांगा आम्हाला. कोणत्या रूपाचे आहेत? हा कोणत्या रूपाचे आल्या तसं आम्हाला गजर करायला. बोला यायचे का आनंदाने का स्थानावर जायचे? हा कोणत्या रूपाने आम्ही गजर कोणता करू तुमचा? कोण आहेत आम्हाला कसं समजेल? बोला कोण रूपाचे आहेत तुम्ही सांगाल का? हा आल्यात ना तुम्ही? मग कळत मग आल्या कशा काय? हे माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात
वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सप्तमहाती उभी राहून थाटात माझी अंबिका सप्तमहाती उभी राहून थाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात आम्हाला तुळजापूरच्या घाटात पाशाने गावात पाहिजे म्हणून आईला वाट बघती भक्ताची आईला गोंधाला बोलवा हा वाटते बघायचं तर गोंधाला बोलवा येऊ दे तिला आज गोंधळ बाईचा गोंधळ अन गोंधळ गोंधळ ग बाईचं जागरण गोंधळ 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 ग बाईचं जागरण गोंधळ गोंधळ बाईचा गोंधळ अन गोंधळ आईचा गोंधळ अन गोंधळ गोंधळ ग बाईचं जागरण गोंधळ 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 ग बाईचं जागरण गोंधळ याद गोंधळाला आली ग गावाची गावदेवी या गोंधळाला आली ग पाषाणाची गावदेवी जागरण माडलं जागरण जागरण माडलं जागरण गोंधळ गोंधळ ग बाईचं जागरण गोंधळ 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 ग बाईचं जागरण गोंधळ बोला, माऊली कोण आले? कोण आले? हा आई अंबाबाई माऊली कुठून आल्या? या आपल्या जागरणा गोंधळाला कुठून आल्या तुम्ही? पुलाच्या आल्यावर कुठल्या आल्या तुम्ही? गोंधळ त्यासाठीच मांडला आपल्याला सर्व देवी देवता आपल्या जागरण गोंधळाला आले पाहिजेत. पण तुम्ही कुठून आले? हा करतो ना मी सांगतो ना काय आहे. बघा दारका बोलतोय आम्ही देसाईवरून आले. मी विचारतोय देव कुठून आले? आता काय माझ्या कुलाच्या झाडानं विचारलं नाही तर बाकीच्या गावाला मला प्रश्न विचारता हक्क नाहीये. म्हणून पहिले माझं कुल मग बाकी नंतर. म्हणून विचारतो माझं कुल चुकलं तर तरी चालेल पण मी विचारणारच. मग माऊली या जागरण गोंधळाला तुम्ही आल्या बरोबर आहे. अंबाबाई आल्या पण आई तुम्ही कुठून आल्या? हा हा तुळजापूरवरून आल्या. मग आनंदाने आल्यात का? हा मग आम्ही विचारू आई तर तू अंबाबाई तुळजाभवानी आहे बरोबर आहे. मग आई तुम्ही बसल्या तुळजापुरामध्ये. मग तुमच्या आजूबाजूला कोणती बहीण बसले? मी सांगू कोणती?
तर त्याला विचारायचं, त्याचं रूप ओळख पाहिजे ना, का असं काय ते ओळखच त्याच्यात आहे. बोला, कोणत्या रूपामध्ये बसली बाजूला तुझी बहीण आहे का बसलेली ती, का नाहीये, का एकटीच तू आहे का ती, कोणत्या रूपाची आहे? आधी माया शक्तीचा तुळजापूरवर ना आले, मला तुळजापूरचं नको, मला महाराष्ट्राचं नको, मला जिल्ह्याचं नको, मला तालुक्या नको, मला धाडाचं तरी काय दोन गोष्टी समजल्या पाहिजेत. मला आहे तुझं आधी माया शक्ती जर आली, तुळजापूरवर आली, मग तुझी दुसरी बहीण कोण आहे जी तुझ्या बाजूला बसले? हा, कोणत्या रूपाची आहे? मी इशारा करू, गाणं घ्या. आग येडी आणि येडी येडी म्हणतात मला ग यरमाळ्याच्या येडाईला, येडी येडी म्हणतात मला ग यरमाळ्याच्या येडाईला, सोपं आलं, आई तुळजाभवानीच आली, पण तुळजापूर मध्ये 2 देवी बसल्यात. आता कोणती आली ती पण समजलं पाहिजे. मग मी इशारा दिलाय, यांचं कोण आपल्या येण्यासाहेब आहेत ना आपले पुढे दादा, आपल्या गुलाबान गाव दसायचं मला जास्त येणं ना, तर जे गाणं घेतलं दादा उभं राहा जरा, जे गाणं बोललं तसं गाण्यासारखं ते व्हायचं का त्यांचं? कुठे बोलो ना, उभं राहा ना. उत्तम भाऊ बोललं म्हणून मी आता पूर्ण आता डीप मध्ये जातो. नाही बरोबर ना, आपलं कोणाचं आपण क्लिअर करू पाहिजे. कोण आहे? यश, यश कोण आहे? यश यश कुठं? यश एक मी गाणं घेतलं, आता कोणतं काय बोलायचं गाडवा काय एक बोला. अग येडी येडी म्हणतात मला ग यरमाळ्याच्या येडाईला, येडी येडी म्हणतात मला ग यरमाळ्याच्या येडाईला. गाणं घेतलं तर तुला याच्याबद्दल माहिती का? 10-15 वर्ष 20 वर्षापूर्वी हे गाण्यासारखं ते व्हायचं का त्यांचं? अरे डोक्यामध्ये असं ते असं व्हायचं का? का किती वर्षापूर्वी? त्याच्या आधी अशी माणसं किती चालते तुमची? आजोबा पण चालते. कसं चालते माहिती का? कोण बिंदास आपलं माहिती आहे, आपण पैसे दिले जे कोण आजोबा पण अंगार यायचं चक्कर सारखं चालतं का नंतर? आता मूल गाभाऱ्यात आपण पोहोचू त्यांना करू. मला एक सांग, आपण निश्चित आहेत, पण आपण निश्चित त्यांना कोणी जमीन दिली का? कोणी दिली का? दुसऱ्या आडनावाच्या व्यक्तीने आपल्याकडे जमीन आहे का? आपण खातोय का? बोला बोला बोला, त्याचं काय मागता देतो का? सांगतो ऐका ना, थांबा ना, आपण मी सांगतो त्याचं उत्तर घेऊ. आजोबांचे पण अंगात यायचं, उलगडा झाला नाही. आजोबा पण आजोबा पण थोडासा विसर गोडापणा म्हणा किंवा हे असं व्हायचं का? व्हायचं का? हे पण व्हायचं का? पालायचं म्हणजे गाणं घ्यायचा. पुढं मखमलीची गादी वर बिलवरीचा आईना, त्यात दिसती येडू मैना ग, त्यात दिसती येडू मैना, दिसती येडू मैना ग, त्यात दिसती येडू मैना, येडू मैना ग, त्यात दिसती येडू मैना, त्यात दिसती येडू मैना ग, त्यात दिसती येडू मैना. पुढं मखमलीची गादी वर बिलवरीचा आईना, मखमलीची गादी वर बिलवरीचा आईना, त्यात दिसती 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 येडू मैना ग, त्यात दिसती येडू मैना.
यायचं. आजोबाच्या अंगात येऊन तेही तसंच व्हायचं, यांचंही तसं झालं. पण मला एक सांग दादा, किती देतात आपलं ते तुम्ही? मग आपल्याला कोणी जमीन दिले का? मग आपण त्याचा मागता देतो का? कोणता देव होता का त्याला कोंबडा द्यायचे का? तुम्हाला माहितीये का त्यांचा घर तुम्ही घेतला होता का? मग त्या घरात काय होतं? काय होतं? नुसत्या मुलीच होत्या का त्या घरात? मग त्या मुली होत्या त्या घरात, काही याल भूत किंवा देव होता का माहितीये का तुम्हाला? मग माहिती करून पाहिजे होतं. घरच्यावर हे राहिले का वडील राहिले? हे राहिले, वडील नव्हते. म्हणून यांच्याविषयी विचारतो. तर आई आले का? नाही. पायाला जखम कोणाच्या आधी बरी होत नव्हती? लागलं होतं काहीतरी आईच्या. काय झालं? किती महिने बरं नव्हतं होत? मग काय केलं उपाय? दर्ग्यामध्ये नेलती का? मुसलमान काय नेलती का? किल्ले टोकलं का काय चार बाजूला घरात? नाही ना. मग आता हे झाड आपलं आलंय, याला येड्यासारखं फिरवायचंय का नाही? तुळजापूर मध्ये आई पण आहे ना, ही पण आई आहे, पण हिचं रूप वेगळे. मग आपण त्या येड्या रूपाला शान रूप देऊ. म्हणून तुम्ही जे गाणं घेतलं ना, पैडी घेऊन कोण ते काय बोललं माहितीये का? कोणतं रूप बोललं ते? कोणी ऐकलं का? वारी आली त्यावेळी भवानी, पण कोणत्या रूपाची? अंबा भवानी, पण कोणत्या रूपाची नाही बोलले ना? कोणती? कोणत्या रूपाची? रेणुका माताची बोललं. आई जेव्हा आदिमाय शक्ती रेणुका पडी घेऊन येण्यासारखी फिरत होती, येऊन पण बसली येरमाळ्यात. तुळजापुरात. येरमाळ्यात साहेब. पण तुळजापूरला आदिमाय शक्तीचं आदिशक्तीचं महाराष्ट्राच्या कुळदेवतेचं स्थान असलं ते अंबाबाईचं आहे. तीच अंबाबाई. येरमाळ्याची येडेश्वरी आहे. पण तुळजापुरात अंबाबाई बोलली ना ती रेणुका, बरोबर. म्हणून तिथंच घ्या. बरोबर दार बोलतोय. अगं काय बाय अंबिका, काय बाय रेणुका, जीव झाला या वेडा, जीव झाला या वेडा. अगं नजर लागली बाईची दृष्ट वकाडा, नजर लागली बाईची दृष्ट वकाडा, नजर लागली बाईची दृष्ट वकाडा, नजर लागली बाईची दृष्ट वकाडा. काय बाय अंबिका, काय बाय रेणुका, काय बाय अंबिका, काय बाय रेणुका, जीव झाला या वेडा, जीव झाला या वेडा. अगं नजर लागली बाईची दृष्ट वकाडा, नजर लागली बाईची दृष्ट वकाडा, नजर लागली बाईची दृष्ट वकाडा, नजर लागली बाईची दृष्ट वकाडा. तुळजापुराला जाऊन मिळवणे,
फिरते देवाचे जास्ती ठेवणार आहेत? हा येण्यासारखं फिरवणार आहेत का शांत रूपाने शहाण्या रूपाने ठेवणार आहेत? ते आम्हाला वचन द्या आधी. हा वचन द्यायचं, तुमचं लेणं दाखवायचं. घ्या. हे घ्या तुमचं जे लेणं असेल ते. आम्हाला दोन्ही नको. तुम्ही ज्या रूपाचे आल्या त्याचं जे लेणं आहे तेच उचलून द्यायचं. फिरते ठेवणार का? बाबू कुठे गेले यश? विचारायचं, ज्यांची जमीन घेतली त्यांच्या जमिनीवर ताडाचं झाड होतं का? नारळाचं झाड होतं का? विचारायचं. आणि तिथं काय मान द्यायची का पहिले आपलं म्हातारं? हा माहित नसेल विचारून सांग. हा कारण कसं आजोबांचं यांचं तसंच झालंय, फिरतं फिरतं राहतंय. एकदम सुवासिनी ही आपली मुलगी आहे. ही याच्या माग खांबाच्या माग हा पाहुणी आहे. हा पाहुणी आहे का? तुझ्याकडे काहीतरी उभं राहतंय, म्हणजे वारी म्हणा शक्ती म्हणा काहीतरी उभं राहतंय. मी तर कार्यक्रम करता करता तुझं काहीतरी उभं राहतंय. पण तिचं अंग भरायचं का पहिले? रात्री दाबल्यावर व्हायचं. मग कोणत्या भक्ताकडून येते तिला? मला दाखवतं काहीतरी, मी नंतर सांगतो तुम्हाला. हा ही नाही नाही राहू दे ना, मी विचारतो. हा नाही नाही विचारू ना, मला कसं आपली मुलं आहे का तिच्याकडे ते उभं राहतंय. ही आरती करते. आरती एकच आहे का? तुम्ही टॅका घेतलाय का? दुसरे गेली का आपल्या? करा करा आता सगळ्या जेवढ्या सगळ्यांना बोलवायचं. या कोण करत असू नका. ते जेव्हा वेळे ते असं होतं त्याला प्रत्येकाला अनुभव असतोय. हा मजा करा, नाचा गा सर्व करा, तुला असू नका बस, बाकी काही नाही. बोला आरती करा. आरती का? हा बस नाही अजून आरती ना. आरती आता या भवानी तर काय ते मध्ये आलं ना आपण. हा नाही नाही थांबा ना, घेऊ ना अजून आमचं हे याचं पोट करायचं ना. घेऊ ना येतो तर मोकळं होते. घेतो तुमचं सर्व. हे झाड मला विचारायचं आधी थांबा जरा. बोला असंच खेळतं राहायचं का स्थानावर जायचं? हो थांबा. असंच खेळतं राहायचं का स्थानावर जायचं का ओळख द्यायची मला? बोला. हे भंडारा घ्या. झाडाला तकलीफ नको माझ्या. बोला ओळख देता खेळतं राहायचंय का स्थानावर जायचंय? थांबा जरा. बोला लवकर. हे झाड फुलाचं आहे का बाहेर चालय? बोल लवकर. खेळत राहायचे का असं? नाही ना. मग आम्हाला तुम्ही ओळख देता का स्थानावर जाता? बोला ओळख देता का स्थानावर जाता? बोला लवकर. हा बोला लवकर. बोला घालू दे ना आताची घडी. देवाची शक्ती अशी पाहिजे का ती घडी पण उघडता आली पाहिजे. हा घडी घालू दे, काय घालू दे, मी तर बोलतो स्मशान पण उठू दे. देवा तेवढी ताकद पाहिजे का? थांबायची. देवा घालू दे घडी. एकदा सांगून ऐकत ना. नाही नाही वापरायचं काही नाही. आनंदाने आले तेव्हा आनंदाने बारका आले. कसले विकणारे कोणी काय करू दे, घडी घालू दे, स्मशान उठे, काय करू दे, आपण आपल्या कार्यासाठी आपल्याला उभं राहायचंय. बोला खेळत राहायचं का स्थानावर जायचंय? हा फुलाच्या आल्यात का पाहुणे आल्यात? हा माहेरच्या आल्यात का कुणाचे आहेत? बोला असंच खेळत राहायचं का? खेळत राहायचं असं राहा. मग चालेल का तुम्हाला? झाडात तकलीफ द्यायचे मग काय सांगणार आम्हाला तुम्ही? बोला ओळख देणार का नाही? ओळख देणार का नाही? देणार. मग कोणत्या रूपाने ओळख आहे तुमची? कोण आहे तुम्ही?
तसं आम्हाला गजर करायला बोला सांगाल का एवढ्या प्रजेसमोर तुम्ही सांगितल्यानंतर बोलते कोण आहे पाहुणे आली का कोणी पाहुणे आहेत का तुम्ही मग कोण आहेत आम्हाला सांगायचं कोण आले बोला पुढचा आम्ही वाऱ्याने घेणार तोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत बोला कोण आले बोला तसं गर्जना करू ताई तर रेडी राहा बोला काही तर सत्याचे असेल तर सांगणार बोला कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहेत किती घराला त्रास आहे किती वर्षापासून त्रास आहे हा किती वर्षापासून घराला त्रास आहे का नाही मग तुम्ही कोण आहेत तुम्ही कोण आहेत सांगा पुढचं जास्त मोकळं करून द्यावा मी तुम्ही बोलाल तर पुढचा मार्ग मोकळा करू कोण आले तुम्ही कोण आले घराला 5-10 वर्षापासून त्रास आहे का नाहीये मग तुम्ही ओळख दिली तर त्याची पुढची रस्ता मी मोकळा करून देईल सांगाल का कोण आले पाहुणे आले असेल तर पाहुणे सांगा कुलाची असेल कुलाची सांगा शिवाराची असेल शिवाराची सांगा कोण आले हे झाडाचं पूर्ण रस्ता खुल्ला झाला पाहिजे का नको सांगणार का नाही मग तुम्ही बोला तुमची आम्ही देवा मी तुला कसं मी ओळखावं देवी मी तुला कसं मी ओळखावं पण तो घेण्यापेक्षा गार डोंगराच्या आवाजात मी करतो मोकळं आगगार थंडगार अनगार डोंगराची हवन सांगा लवकर या झाडाच्या घराचा रस्ता मोकळं पाहिजे का नको मग सांगा बोल कोण आहे असंच खेळत राहायचंय का खेळत राहायचं असेल ना तुम्ही मग सांगाल ओळख सांगाल का हा सांगा कोण आहे बोला लवकर बोला कोण आहे काय राहिले का तुमचं मान काय राहिले का तुमचं काय राहिले का हा बोला राहिले का काय तुमचं जाता स्थानाव मग हा घ्या जरा स्थानावता सांगत नाही तर जा स्थानाव मग सांगता का घ्या भंडारा घ्या चला हे घ्या स्थानाव जायचे मग सांगाल आम्हाला कोण आहेत हा मला एवढंच सांगा चला माहेरचे आहेत का सासरचे आहेत हा सासरचे आहेत मग सासरच्या कोणत्या रूपाचे आहेत हा सासरच्या कोणत्या रूपाचे आहेत हा कोणत्या रूपाचे आहेत मी बोललो माहेरचे तुम्ही मग माहेरचे आहेत का तुम्ही माहेरचे आहेत का मग कोण आहेत कोणत्या रूपाचे सांगा मग सासरचे आहेत तर बोला हे घ्या माहीत बाबू पहिल्यांदा झालं ना वारं हा पहिल्यांदा झालं ना मग आपण बोला सासरचे आहेत ना मग सासरच्या देवी आहेत का पितर आहेत हा देवी आहेत का पितर आहेत हा कोण आहेत बोलायचं आम्हाला सांगायचं फिरवून सांगायचं आम्हाला कोण आहेत देवी आहेत का पितर आहेत हा तुम्ही पितर आहेत का देवी आहेत हा खेळायचे का तुम्हाला मग कोणत्या रूपात खेळायचे जर चला स्थानावर जा चला मग नाही सांगायचं स्थानावर जायचं चला सांगता का स्थानावर जाता हा बोला लवकर
कोण राहते आता सध्या? तुम्हाला घरातलं माहिती आहे का? तुम्ही घरात इथे राहता का बाहेर राहता ना? नाही मला सांगा, यांना किंवा यांच्या घरातल्या रात्री दाबल्यासारखं व्हायचं का कोणाला? सगळ्यांना होतं, तिकडे पण होतंय ना? आणि असं कोणी बाजूला उभं आहे असं जाणवतंय का? तुला जाणवतंय? आणि असं पेटलेलं काय येतंय का? जळलेलं मेलेली माणसं येतात का? कशी येतात? बाई येते ना बरोबर, पण देवी येते का पितर येते? आणि अशी अंतरुणात झोप नाही, अंतरुणात झोपल्याच्या बाजूला अशी उठवते का? हा, मला समजलं काय, पण याने सांगितलं तर मी पुढचं सांगेल ना. आणि पलंगावरच्या कोणाला पाडलं होतं? तुलाच. आता मला सांगा, भूत असतं तर भूत एवढं येईल का? राहतं कुठं? वासीन भूत वासीन पर्यंत पोहोचेल का? काहीतरी आहे ना गोष्ट. हरण्यासारखा त्रास होऊन आलाय. नाही क्लिअर बोला, तुम्हाला क्लिअर पाहिजे ना घर? लॅबीच्या जागी सूज येते किंवा हे येते ना त्रास, लॅबीला त्रास. उत्तम भाऊ, यांचा कसं माहितीये का? ही बाई आहे, ती यांना रात्री झोपेमध्ये दाबते, परंतु ती बाई यांना उठवते पण. उठ, झोपलाय काय? बरोबर का? तुला दोनदा पलंगावरनं पाडला, एकदा गाडीवरनं पाडला, एकदा गाडीवरनं पाडला ना, मारते ना उठवते. बरोबर का? मग कोणही यावं गारा डोंगराची हवा. थांबा 2 मिनिटं. होय बाबू, पैसा कमवतो टिकतो का? लेटर कसलं आलंय? बँकेचं कसलं लेटर आलंय का? हप्त्याचं कसलं नाही ना? पप्पा पुढे काय आलंय का? नोटीस कसली आले का? काय सांगतोय स्पष्ट काय बोलतो माहितीये का मी? ही सावली मला समजले, तुमच्या पूर्ण घराला उठवते, जागी करते, काय करते. तुमचं जे घर आहे ना आत्ताच आहे, या घराच्या मागच्या अंगाला येऊन बसते. पण मग आता जुनी लोक आपली कोण आहेत? ही जिथे राहायची तिथे कोणता देव होता का पहिला मागच्या अंगाला? म्हणजे लगेच घराच्या मागे नाही. अजून एक सांगतो, यांच्या घराच्या बाजूला दामणे का? दामणे दामणे पण आहे का? दामणे त्यांना पण हात दाखवतो मला. जे बाजूचं घर आहे ना त्यांना पण दाखवतोय. कोण नाही का दामण्यांचं? बाजूला दामण्यांचं घर आहे ना. हा पप्पू, तुम्हाला कधी असं जाणवलंय का? कधीच नाही ना. पासा त्रास आहे का काही? नाही. बरं आहे, चला. हा, कारण कसं माहिती घ्या गावरी डोंगराची आवड. नक्की घेऊ. घेऊ. आगतार डोंगराची हवानी पहिला सोसरा करावा. डोंगराची हवानी पहिला सोसरा. डोंगराची हवन बायका सोसरा करावा. डोंगराची हवन बायका सोसरा करावा. घर आग घर लई घर डोंगराची हवानी पहिला सोसरा करावा. डोंगराची हवानी पहिला सोसरा करावा. डोंगराची हवन बायका सोसरा करावा. डोंगराची हवन बायका सोसरा करावा. आग लिंब नारळ घेऊन हाती अंबाबाईला विनवते. लिंब नारळ घेऊन हाती काळूबाईला विनवते. माझ्या आईचा देवीचा
कोण आल्यात? आम्ही मदतीला येऊ का नको येऊ? येऊ का नको येऊ? बोला. मग ओळख नसेल द्यायची तर आल्या स्थानावर जाणार का? हा बोला. ओळख देता? हा कोणत्या रूपाचे आलेत मग? हा कोणत्या रूपाचे आहेत मग? हा कोणत्या रूपाचे आहेत? बोल. त्याचं स्थानावर जायचं तर भेटणार घे. तर झाडाला तकलीफ न द्यायची. हे घे, हे घे. काय करणार? सांगणार का स्थानावर जाणार? हा थांबणार का स्थानावर जाणार? बोला. जाता स्थानावर. मग कोण आहे आम्हाला कसं समजाल? नुसतं केलं राहायचं का? हा बोल लवकर. कोण आहे? समजलं पाहिजे सर्वांना. बोलती रात्रभर केली. कोण केली ना? कोण केली? हा देव ओळख आम्हाला. चल तर आम 16 जागेवर जा. चल मी सांगतो. फोड करतो तिची कोण आहे. तर घरात सुख शांती द्यायची. द्या एकदम मोकळं झाड. सोड सोड झाड. जागेवर जा. जा जागेवर. पूर्ण मोकळं सोड झाड. पूर्ण मोकळं सोडणं तर ओळख दे. चल जाऊ दे जागेवर. माझं घरदार मोकळं कर. चल बसा खाली. पाय बडा. बस खाली. मी सांगतो काय होतं. हे वारं खेळतं असं केलेलं आहे त्यांच्याकडे. कोणतं आहे? देवीचं आहे. पण ते नित्य देवी असतात ना, ते आपण उले तुमच्या घरावर, आपल्या ज्या घरावर बाहेरची वाईट शक्ती नाहीये, पण ती देवी आहे. ती फिरत्या रूपात येते. तिला भेटते आणि जाते. तिचं जुनं काहीतरी तिचं संपर्क आहे. ते तुम्हाला जागा करता फक्त. बा माझ्यावर लक्ष दे. माझ्यावर लक्ष दे म्हणजे काय? तुम्हाला उठवते, पाडते पण, उठवते पण, हे करते पण. आता ही कुठून आली का आली? कुठून आली का आली हे माहिती पाहिजे. आता एक जुन्या माणसाला माहित नाही. तर मी सांगायचं काम करतो. आपलं जे घर आहे, हे घर, या घराच्या थोड्या अंतरावर त्याचं तीर्थस्थान आहे. तीर्थस्थान आहे. ते तीर्थस्थान येतं तर तुमचं घर त्या घराच्या निगडीत आले. त्या निगडीत आल्यानंतर ते काय करतं? तुम्ही त्या वास्तूमध्ये राहतानंतर तुम्हाला ते जागरूक करतंय. जागरूक म्हणजे तुम्ही कुठेही राहा, ते उठवतंय, तुला पाडतंय पण. मग आता त्याला जर क्लिअर करायचं असेल, आता देवीला तर साखर करतात. ते आपल्या याच्यात आलं, त्यांचं सात्या बहिणीचं येतंय. पण ते कसं झाड पालूक नाही किंवा काय नाही, काय नाही. या झाडाची एक आठवण आहे का? गेल्या गोंदाची झाडा दर्शन नेऊन दिलं पुढचं. का नाही दिलं? याच मुलं दिलं तर ती सावली उभी राहत नव्हती. देवीला दर्शन घेता घेता काहीतरी घटना घडली. तर तुम्हाला एवढंच करायचे. कोणत्या भक्ताकडे जाऊ नका, बाबाकडे जाऊ नका. फक्त देवीच्या नावाने एक त्या घरात कलश मांडा. तुम्ही जिथे राहता ते कलश मांडा. ती येऊन तुम्हाला स्वप्नात सांगेल कोण आहे. दाखवते बाई. केस जटा सोडलेले, केस सोडलेले. पातळ कोणतं होतं? साडी कोणती होती? हा कालिकाली, एकदम कालिकासारखी. बरोबर आहे. मग आता तुम्ही भरपूर फिरला असाल, पण गुण देणार. मुलांकडे पण गेले तुम्ही, म्हणजे कोणतरी गेले, मुलांना पण गेले, गुण आला नाही. बाबाकडे पण गेले, गुण आला नाही. कारण तिची मूल ओळख झाली
नाहीये. बाहेरचं भूत असतं ते तिकडे भेटायला गेलं असतं का? नसतं गेलं. या मावळीला काय केलं, इथं माहेरचं घात कोणाचा झाला? यांचा घात झालाय. म्हणजे तलमलून गेलेत कोण यांचं? हा त्यांचा जीव त्याच्यात अटकलाय. तलमलून गेलेत, काहीतरी रक्त मला पडलंय का काहीतरी झालंय, तर ते जीव अटकले. ते पितार पण येते म्हणून मी पितार आहे का ते बोललो. ती थोडी सावली पण साथी आश्रम तिच्याकडे. पण तुम्हाला जो आपल्या देवीचे याच्याने सांगतो तर तुम्हाला कलश भरायचे होते तिच्या नावाने. कोणत्या बाबा भक्ताकडे जाऊ नका, आपल्या देवीच्या नावाने कलश भरा. बोला जे काय असेल या 5 वर्षाच्या आतमध्ये आम्हाला काय ते दृष्टांत दे. मग काय त्रास होतो नाही होतो बघा. फक्त एकच विनंती, एक नारळ घ्या तुमच्या हातून, देवीला एक नारळ वा, मग मी तिला साखर घालतो. बोला एक नारळ घ्या. जरा माऊली ती भरपूर भिडली असतील नसतील भिडली, महत्वाचं काय आपल्याला आता जरा गुण देणं. या ना, गेलो होतं कोणी कल्याणच्या इथं दर्ग्यामध्ये गेलं होतं ना, पण दर्ग्यामधली होती का? मग ताई दिली होती का? ठीक आहे. आता आपल्याला काय आपल्या देवीच्या साक्षीने एवढंच बोलायचे, हे झाड नाही इथल्याकडे साथी आसरा आहेत, पण मी त्याचं उद्या मोकाने पुढे एकदा यांचं कोणतरी ना माहेरचं तलमलून गेलंय आणि असं कवलं झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा जीव त्यांच्यात असलेलं काय ते आहे ते बाजूला चालल्यानंतर आपल्याला पुढे त्यांना घ्यायला लागेल. बरोबर आहे. पण सध्या आपल्या कुलाचा विषय असल्यामुळे हे नारळ ठेवा इथं, देवीला साखर घाला. का असं तुझं दे, नुसतं घुमून फायदा नाही. ना एकच तूच मालक.